नमस्कार. जे पुण्यासाठी मी प्रश्न मांडले ते माझ्या अगोदर दोघांनी तेच प्रश्न मांडले. पण प्रामुख्याने मी सांगतो, पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. देशामध्ये पुण्याला वेगळं स्थान आहे. आणि आपण बघितलं असेल तर आपल्याकडं पहिल्यांदा ट्रॉफिकचा प्रश्न आहे, तो तुमचा माझ्या मनातलाच प्रश्न आहे. कोणी किती काम केलं, कोण किती काम करणार, हे आम्ही चर्चा आपण करतोच आहे. पण ते अस्तित्वात आणली पाहिजे. देशामध्ये पहिली मेट्रो ही काँग्रेसने पळवली आणि मेट्रोचं भूमिपूजन हे DPR हा काँग्रेसच्या काळामध्ये झाला. ज्यावेळेला महानगरपालिकेमध्ये प्रश्न, ज्यावेळेला ठराव मंजुरी झाला, त्यावेळेला मागचे खासदार हे वर्ण आणायची का खालनं आणायची याच्यावरच भांडत बसले आणि काही काळ त्याच्यामध्येच घालवलं. आणि मग ती खालनं आलीच नाही, ती वर्ण झाली शेवटी. आणि वर्ण येताना जो ज्या वेळेला भूमिपूजन झालं त्याच्यानंतर नागपूरचं भूमिपूजन झालं. नागपूरची मेट्रो पळायला लागली. आमची मेट्रो आता ठेचनच आम्ही उद्घाटन घेतो, अशी परिस्थिती आहे. आणि ही जी परिस्थिती ही पुणेकरांच्या दृष्टीने चांगली नाही. आज पुणे 70 लाखापेक्षा जास्ती पुणे शहराची लोकसंख्या आहे आणि पुणे शहरामध्ये 22 लाख लोक रोज बाहेरनं येतात. आणि पुणे शहरामध्ये इतकी प्रचंड प्रमाणामध्ये वाहतुकीची आज अडचण आहे. आम्ही कागदावर बोलतो, पेपरवर बोलतो, भाषणात बोलतो, पण अस्तित्वात ते काय आले नाही. ज्याप्रमाणे हे देशामध्ये संगणक राजीव गांधींनी आणलं. माझ्या अगोदर मोहोळ साहेब म्हटले की 15%च अनुदान लोकांपर्यंत पोहोचत होतं. पण ज्या संगणक राजीव गांधींनी आणलं ते लाईनअप त्या संगणकामुळे झालं आणि कॅम्प्युटर पद्धतीने सगळ्यांपर्यंत ते पैसे पोहोचायला लागले. हे यश राजीव गांधींचं. त्यांनी त्यावेळेला नाही पोचवले. एक मिनिट. हे संगणक त्यांनी सुरुवात केली आणि त्याची लाईनअप यांनी केली. मी तुमच्यामध्ये बोललो नाही, तुम्ही ऐकत राहा. मी राजकीय तुम्ही ऐकत पुढे बोलतोय. मी तुमच्यावर राजकीय बोललो नाही. तुम्ही पुढे बोला. मला बोलायला मला मध्ये बोलावंच लागेल. नाही, माझ्यावर आलात. तुमच्यावर बोललोच नाही. प्रत्येकाला संधी मिळणार. तुमच्यावर बोलत नाही. संगणक हे राजीव गांधींनी आणलं, कॅम्प्युटर राजीव गांधींनी आणलं. हे देशामध्ये 70 वर्षामध्ये वैभवशाली इतिहासामध्ये जगाच्या पटलावर भारत देशाचं नाव घेतलं जातं. हे काय ह्या 7-8 वर्षात घेतलं जाते का? तर अजिबात नाही. ह्याच्यापूर्वी इंदिरा गांधी झाल्या, पंडितजी झाले, लाल बहादूर शास्त्री झाले, मोरारजीभाई देसाई, अनेक पंतप्रधान हे देशामध्ये झाले. सगळ्यांनी त्यांच्या काळामध्ये कर्तव्यदारी करून हे देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. ह्या 10 वर्षात आपला देश दिसतोय का? तर आपला देश 70 वर्षापासून दिसतोय. ब्रिटिश गेल्यापासून आपल्या देशाची परिस्थिती काय होती, त्याच्यानंतर आपला देश कुठे गेला. ह्या 10 वर्षात रेल्वे आली का? ह्या 10 वर्षात टेलिफोन आलं का? ह्या देशामध्ये विमानतळ आलं का? हे पूर्वीपासून आहे. फक्त आता आम्ही रंगरंगोटी करतो. आता याचंच आमचं कौतुक आम्ही आमचे पाठ थोपटून घेतो, हा विषय वेगळा. परंतु आज पुणे शहरामध्ये कलमाडी साहेब झाले, त्यानंतर आमच्याकडं गिरीश बापट झाले, अनिल शिरोळ झाले, प्रदीप राऊत झाले. पण आजच्या पुणे शहराच्या सर्व विकासासाठी आज कलमाडी साहेबांचं नाव पुण्यामध्ये घेतलं जातं आणि हे सगळ्यांना माहिती आहे. आणि ह्याच्यामध्ये ज्यांनी आता या 10 वर्षामध्ये शिरोळे साहेब आमचे सभागृहात किती वेळा बोलले, बापट साहेब किती वेळा बोलले, हे आपण ऐकलेलं किंवा बोलले नसतील. बोलावं लागेल. बोला ना तुम्ही माझ्यानंतर बोला. नाही तुमचं विजन मांडा. आम्ही व्यक्तिगत टीका नाही केली. नाही विजन बोललंच पाहिजे ना. नाही विचारलं पाहिजे ना, काम काय केलं ते विचारलंच पाहिजे ना. बोलायला सगळ्यांना नाही. बोला ना तुम्ही बोलत राहा. असं नाही, काहीतरी ठरलंय. नाही विषय असा आहे की बोललं पाहिजे. नाही ना, ते बोलतो ना मी. आता मग पुणे शहरात काय करायचं, काम नाही केलं, शिरोळेंनी काम नाही केलं, हे जर सांगणार. नाही मी कुठं म्हणलं काम नाही, मी काम नाही केलं, कोण किती बोललं एवढंच विचारतो. असं नाही बोलला. आणि ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर कचरा विषय आपण बोलत होतो. तर कचरा सगळं आमच्या टेंडरमध्येच अडकलं आहे. आज तुम्हाला सांगतो, आमची महानगरपालिका टेंडर प्रक्रियेमध्ये अडकली. ह्याच्यामध्ये सांगतो 1 युनिटसुद्धा वीज झाले नाही. आपण युनिटसाठी आपण कचरामध्ये वीज तयार करणं असे टेंडर काढलेत. 1 युनिटसुद्धा वीज महानगरपालिकेला मिळेल नाही. असे अनेक प्रकल्प की ते प्रकल्प तडीच नेले नाही. टेंडर झाले, पैसे मिळले. नदी प्रकल्प योजना आहे. आज तुम्ही नदीमध्ये आत्ता सगळे जाऊन उतरा, काय परिस्थिती ती बघा, कामकाज बघा कशा पद्धतीने चाललं. हे काम परत हे पैसे वाया जाणार आहेत का ह्याचंही लक्ष आपण ठेवलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही दुसरा विषय असेल, पर्यावरणाचा विषय असेल, पर्यावरण कुठल्या दिशेला चाललं आहे. आज बालभारतीचा रस्ता आहे, निसर्गाने आपल्याला पुण्याला देणं दिलं आहे, ती किती आपण फोडतोय. व्यथा टेकडीमधनं रस्ता काढतो. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, निसर्ग अबाधित राहून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. पर्यावरणावर बोललं पाहिजे, वाहतुकीवर बोललं पाहिजे.
आरोग्यावर बोललं पाहिजे, सुरक्षावर बोललं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने आपण मेडिकल काढलं, पण पुण्यात काय मेडिकल नव्हते का? होतेच. पण पार्वती काढले त्यावेळेला सर्व पक्षांची भूमिका होती की चांगले प्रकल्प होते, त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. पण त्याचे प्रोजेक्टचे पैसे मागच्या ह्या वर्षी आम्ही काढले, 200 कोटी रुपये काढले आणि 10 लाख आणि 5 लाख रुपये वार्डात वाटून टाकले. म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये आम्ही ते प्रोजेक्ट जर पुढं रन करायचं असेल तर त्यातले पैसेच काढतो आहे. म्हणजे आम्ही त्याचे काम संपलं का? तर अजिबात नाही. आज त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? त्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेशसुद्धा भ्रष्टाचार होतो. त्याच्यावर लोकांनी आंदोलनं केली, पेपरला बातम्या आल्या. म्हणजे ते चाललं आहे का? तर ते सुरळीत चाललं नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपण बोललो पाहिजे, आपण त्याच्यावर रन केलं पाहिजे, त्यावर काम केलं पाहिजे. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग ते खाली येतो आपण, गॅसचे भाव काढले, पेट्रोलचे. आता बोललंच पाहिजे. आता परत ते नाही बोललं तर मग तुम्ही काय बोलणार? हे बी मग संसदेत जाऊन काय तात्या म्हणले आम्ही काय मागं भाषेला आलो नाही, असं काहीतरी म्हणते तुम्ही. ते तर बोललंच पाहिजे. आता गॅसचे भाव काय आले, पेट्रोलचे, डिझेलचे. मग 15 लाख रुपयाचं काय झालं? आयुष्यमान भारत योजनेचं काय झालं? कोणाला किती 1 रुपयाची गोळी मिळते का त्या कार्डवर? हा बी विषय आहेच की. हे जर नाही बोललं तर आपण करणार आहे. ते मोदींनी ज्या आणलेल्या योजना ह्याच्यामध्ये बोललं तर पाहिजे ना आपण जर नाही बोललो तर मग आम्ही तुमच्याकडे काय नुसतं आम्ही गप्पा मारायला आलो. तर पुण्याच्या प्रश्न आम्हाला सातत्याने बोलावं लागेल. मी वर्षापूर्वी निवडणुकीला विधानसभेत आमदार झाल्यानंतर मी सातत्याने सभागृहात मग अंमली पदार्थ असेल, पुण्याची गुन्हेगारी असेल, पुण्यामध्ये असणारं पर्यावरण असेल, पुण्याची वाहतूक असेल, हे सभागृहात मी सातत्यानं बोलताना आपण बघितलं. आणि अंमली पदार्थ बोलतात मग आलं गृह खातं. पण ते म्हणतील वैयक्तिक बोलू नका. परत ते म्हणतील पाणी पुरवठ्याचा विषय आला. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 10 वर्षापासून घोषणा करतात आम्ही टाटाचं पाणी आणून, अजून आणलं नाही. परवाच वर्तमानपत्रामध्ये नुसत्या घोषणा झाल्या. हे तर बोललंच पाहिजे ना. आता हे जर नाही बोललं तर मग टीका होत नाही. तुम्ही नुसत्याच घोषणा करताय. आज स्मार्ट सिटी आमची गुंडाळली, बाणेर आणि त्या पाषाणपुरतीच झाली. पुणे शहराला त्याचा काय लाभ झाला का? तर 0. मी बी होतो ना त्या शाळेत. पण त्याच्यामध्ये 3,500 कोटी मनमोहन सिंगांनी ह्या पुणे शहराला विकासाला खर्च दिले, हेही तुम्हाला माहिती आहे. आणि 500 कोटीची आमची स्मार्ट सिटी गुंडाळली आणि ती एका भागात केली, ती पुणे शहरात नाही केली. लक्षात घ्या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा ओघ केल्यानंतर पुणे शहराला काय मिळलं हा महत्त्वाचा भाग आहे. मेट्रो झाली, मेट्रोला जाळी झाली आहेत का? आज स्वारगेट तशीच राहिली. पुढचा काही टप्पा राहिला आहे. मग ह्या टप्प्यात आपण जाणार आहे का? मग हे का उशीर होतो आहे? नुसतं एक प्रकल्प एक रोड चालू झाला, 2 झाले, म्हणजे पुणे शहराची मेट्रो झाली नाही. हे सगळं करण्यासाठी मग आपण का थांबतो आहे? काय अडचणी येत आहेत? आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील तर कधीतरी आपल्याला ह्या 10 वर्षातला बदल पुणेकरांना करावा लागेल. कारण शेवटी विचाराची लढाई विचारावर होणार आहे. आपण विधानसभेत बघितलं की सगळ्या प्रकारच्या विधानसभेमध्ये पुणे शहराच्या प्रत्येक प्रश्नावर मी बोललो आहे. मग तात्या म्हटलं तसे मी अंमली पदार्थ बोलतो, तुम्हीच लिहित होता सगळे. तर अंमली पदार्थ नुसतं शाळेत नाही आला आहे, सगळ्यांच्या उमरे येऊन थांबला आहे. प्रत्येकाच्या उमरे येऊन थांबला. घरात घ्यायचा का नाही आपल्या पालकांच्या हातात आहे. पण विद्यार्थी काय करतात, मुलं काय करतात, हे आपल्याला गृह खातं, पोलीस खातं, ह्या सगळ्या पुणे शहराला असलेला पोलिसांमधला कर्मचारी कमी पडत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या बोलतो आहे आपण, केलं पाहिजे. आज शेतकऱ्यांचे प्रश्न, पुणे शहरात 40% जास्त शेतकरी आहेत. म्हणजे आज पुणे शहरामध्ये आम्ही तिघंही शेतकरी आहेत. त्यामुळं विषय असं की शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत. आज दूध घ्यायला गेलं तर 22 रुपये लिटरने आमच्याकडनं घेतलं जातं आणि गोळी पेंटच 20 रुपये किलो आहे. म्हणजे असे बरेच प्रश्न गावात अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न. आज दुष्काळ पडला आहे. आज ज्या योजना आणतात त्या योजनेमधून आपण 5-6 हजार रुपये देतो, पण त्याच्यामध्ये खताचे रेट काय झाले आहेत, कामगारांचे रेट काय झाले आहेत, ऊस तोडणाऱ्यांचे रेट काय झाले आहेत, हा सगळ्या मशागतीचे रेट काय, ह्या सगळ्या गोष्टी बघितलं तर शेतकरी अडचण येते, व्यापारी अडचण येते. जी ज्या पद्धतीने आज चालू जी विषय त्याच्यामध्ये व्यापारी अडचण येते. आणि ह्याच्यामध्ये सगळे बदल घडले पाहिजे. मग विद्यार्थ्यांच्या 83% बेरोजगारी, हा बी विषय महत्त्वाचा आहे. पर्यावरणाचा विषय आहे. आणि अनेक विषयामध्ये आपल्याला भांडण्यासाठी लढण्यासाठी जर 400 पार होणार असतील ते एक आला तर काय फरक पडणार आहे 400मध्ये. आणि मग इथले तिथं गेलं तर मालकापुढं काय बोलतच नाहीत. तिथं मालक बसलेले असतात, मग इथले कोण बोलतच नाही. तर एक बिगर कंपनीतला दुसरा गेला माणूस तर निवडून येईल, आला तर पुण्याचे प्रश्न मांडणार असं मला वाटतंय. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना.
ये रेड वाला है, सही वाला दे ना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.